बऱ्याच वेळेस असं होतं ना, की आपण फ्रीजमध्ये एखादी गोष्ट याच्यामुळे ठेवून देतो, की ती आपल्याला नेक्स्ट टाईम कामी पडेल असं. मग ती उरलेली कणिक असो किंवा थोडीशी उरलेली भाजी असो, ती नेहमी आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो. पण नेमकं होतं असं, की नेक्स्ट टाईम आपल्याला कधी-कधी लक्षातच राहत नाही, की अरे आपण काहीतरी ठेवलं होतं का? आणि मग आपण त्याला विसरून जातो आणि बरेच दिवस ते फ्रीजमध्ये तसंच पडून राहतं आणि त्याच्यानंतर त्याला वास सुटतो म्हणजेच दुर्गंधी येते. माझ्यासोबतही पहिले असं व्हायचं, की मी कणिक ठेवून द्यायचे आणि मी विसरून जायचे. त्याच्यामुळे आता प्रयत्न नेहमी हा असतो, की आठवड्यातून एकदा तरी फ्रीज नक्कीच साफ करायचे आणि याचा फायदा असा होतो, की आपलं फ्रीजही स्वच्छ राहतं आणि त्यातून जो दुर्गंध असतो ना, तो पण येत नाही. आठवड्यातून एकदा आपण साफ करायला लागलो, की ज्या गोष्टी आपल्याला गरज नाही, त्या आपण नेहमीच त्यातून काढून टाकू शकतो आणि शक्यतो मी नेहमी प्रयत्न हा करते, की जेव्हा पण माझा भाजीपाला हा कमी असतो फ्रीजमध्ये, तेव्हाच मी फ्रीज स्वच्छ करायला काढते. यामुळे होतं असं, की आपलं फ्रीज ऑर्गनाइज करणंसुद्धा आपल्याला सोपं होऊन जातं. तर इथे मी फ्रीज साफ करण्यासाठी घेतलेलं आहे व्हिनेगर आणि त्याच प्रमाणात घेतलेलं आहे. म्हणजे जेवढं व्हिनेगर घेतलं आहे तेवढंच पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं व्हिम लिक्विड टाकलेलं आहे. आता इथे बेकिंग सोडा हा दुर्गंधी शोषून घेतो, तसेच डाग व चिकटपणा कमी करण्यास मदत करतो आणि व्हिनेगरही तेलकटपणा काढतो आणि बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतो. आता अशात माझ्या फ्रीजमध्ये जास्त भाजीपाला नव्हता, कारण मी गावाकडनं नेमकीच आलेली होती. त्याच्यामुळे मला असं वाटलं, की सध्याच फ्रीज साफ करणं गरजेचं आहे. तर थोडं बहुत जे काही सामान होतं ते मी काढून घेतलेलं होतं आणि फ्रीज अनप्लग पण करून ठेवलेलं होतं. म्हणजेच त्याची पिन काढून ठेवलेली होती. आणि त्यानंतर एक स्पंजची घासणी घेतली आणि फ्रीजमध्ये त्या लिक्विडने सगळं व्यवस्थित घासून घेतलं. जिथे-जिथे तुम्हाला डाग वगैरे दिसते ना, तिथंसुद्धा व्यवस्थित हे जे लिक्विड आहे ते लावून घ्यायचं आणि व्यवस्थित घासून घ्यायचं. आता माझ्या फ्रीजला डाग तर नव्हते जास्त, पण मी आता जवळपास 8 दिवसांपासून इथं नव्हते. त्याच्यामुळं फ्रीजला थोडीशी दुर्गंधी आलेली होती. कारण माझ्या मिस्टरांनी मधात ते बंद पण करून ठेवलेलं होतं त्यामुळे. आणि सध्या त्यामध्ये एवढं सामानही नव्हतं, त्याच्यामुळे मला असं वाटलं, की ते सध्याच व्यवस्थित साफ करून घेतलेलं बरं राहील. तसेच जेव्हा पण माझ्या फ्रीजमध्ये बर्फ साचतं तेव्हा मी ते डिफ्रॉस्ट नेहमीच करते. आणि फ्रीजमध्ये लसूण, कांदा, त्यानंतर भात ह्या गोष्टीसुद्धा ठेवून टाळा. कारण यामुळे होतं असं, लसूण, अद्रक या भात याला आहे ना बुरशी येते आणि ते आपल्यासाठी खाण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी फ्रीजच्या बाहेर ठेवलेल्या जास्त बेटर राहतं. आणि तसेच गरम-गरम पदार्थ कधीच फ्रीजमध्ये ठेवायचे नाही. त्याच्यामुळे फ्रीजचं टेम्परेचर हे वाढतं आणि फ्रीजच्या कंप्रेसरवरती याचा ताण पडतो आणि फ्रीजला थंड होण्यासाठी परत जास्त टाईम लागतो. आता इथे फ्रीज मी व्यवस्थित घासून घेतल्यानंतर असा ओला कपडा घेतलेला आहे, एक पाण्याने ओला करून घेतलेला कपडा आणि त्याने परत एकदा फ्रीज व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. 2-3 वेळेस व्यवस्थित पुसून घ्यायचं पहिले ओल्या कपड्याने. यामुळे होतं असं, की आपण जे व्हिम लिक्विड टाकलेलं आहे ना, ते पण व्यवस्थित निघून जातं. कारण कसं आहे, आपल्या खाण्याच्या पदार्थामध्ये ते सुद्धा आलेलं नको आहे. फ्रीजचा आतमधला एरिया स्वच्छ केल्यानंतर मी फ्रीजचे जे दाराचे रबर आहे ते सुद्धा स्वच्छ करते. त्यामध्ये सुद्धा बरीचशी दुर्गंधी साचलेली असते. त्यामुळे हेच लिक्विड घेते आणि मी ब्रशने ना ती जे रबर असतं ते स्वच्छ करते. यामुळे सुद्धा आपल्या फ्रीजचा जो दुर्गंध असतो तो कमी होतो आणि आपलं फ्रीज व्यवस्थितही राहतं, स्वच्छही राहतं. आणि ब्रशने घासून झाल्यानंतर मी ते व्यवस्थित परत ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून पण घेत असते. त्यानंतर मी फ्रीज बाहेरच्या साईडने सुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे. फ्रीज स्वच्छ करून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी ते उघडंच ठेवायचं आणि त्याच्यानंतरच त्याचं बटन ऑन करायचं. म्हणजे जो काही दुर्गंध आणि ओलावा असतो ना, तो कमी होऊन जातो. तसेच दुर्गंध कमी करण्यासाठी आपण त्यामध्ये एका वाटीमध्ये बेकिंग सोडा ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि तसेच लिंबाची साल असो किंवा संत्र्याची साल असो, हे सुद्धा आपण त्याच्यासाठी यूज करू शकतो. तुम्हाला माझा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.